नमस्कार. हे आता मी या व्हिडिओमध्ये खालतं एक तुम्हाला PDF फाईल दाखवत आहे, ते पहा. त्या फाईलमध्ये या देशातील पोट्ट्याचे म्हणजे बहुजनाचे जे पोट्टे आहेत, तेली, माई, कुणबी, बंजारा, वंजारा, मराठा, ठीक आहे, सुतार, लावी, लोहार, ठीक आहे, कोष्टी, हे काही जे काही आपण SC ST VGNT OBC जे पोट्टे आहे, हे पोरं शाळेत शिकते. याचे डोके कसे संविधानाच्या विरोधात तयार करायचे याच्यासाठी देवेंद्र फडणवीसची एक संघटना आहे अनुलोम. त्या PDF वर पहा ठीक आहे. एका बाजूला देवाभाऊचा फोटो आहे आणि एका बाजूला नरेंद्र मोदीचा आहे. त्याच्या संविधानाबाबत कने यानं एक चळवळ राबवली आहे आणि हे शाळेत जाऊ पोराकडून ते भरून घेते. आता त्याचं म्हणणं असं आहे का, ठीक आहे, नागरिक शास्त्र ज्याला जाण आहे, आता 8वी 9वीच्या पोट्याला का भेंड नागरिक शास्त्र समजणार आहे, त्याच्याकडून हे ते चार्ट भरून घेऊन राहिले. त्या चार्टमध्ये 8वा 9वा 10वा जो प्रश्न आहे तो खतरनाक आहे. आणि ते प्रश्नात म्हणते का राज्य यंत्रणेला, त्याचा तो प्रश्न पहा, 8व्या नंबरचा प्रश्न आहे, राज्य यंत्रणेला विरोध करणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय एकता टिकवणे अधिक महत्वाचे आहे का. देशाच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 19 मध्ये सरकारचं जर धोरण चुकीचं असन, तुमच्यावर अन्याय करणारं असन, तर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलण्याचा, लिखाण करण्याचा, भाषण करण्याचा आणि सोबतच, ठीक आहे, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. ते म्हणते का राज्य यंत्रणा म्हणजे केंद्राचं सरकारनं राज्याचं सरकार, ठीक आहे, यायले विरोध करण्याचा, ठीक आहे, अधिकार देणं योग्य आहे का. राष्ट्राची एकता जपणं महत्वाचं आहे. इथं राष्ट्राची एकता म्हणजे शांततेनं निदर्शनं करण्याचा अधिकार दिला आहे. इथं राष्ट्राच्या एकतेचा विषय येऊन कुठं राहिला. पण हे पोट्ट्याचं डोके, तुमचं म्हणणं काय याच्यावर, हो का नाही. हे का करण, हे सगळे पोट्ट्याचे फॉर्म भरून घेईन आणि फॉर्म भरून घेतल्यावर हे सांगन का आम्ही अनुलोम एका संघटनेमार्फत, NGO मार्फत आम्ही हे सर्वे केले आणि याच्यात एवढ्या लोकांचं म्हणणं असं आहे, ठीक आहे, एवढ्या पुरायचं असं म्हणणं आहे येणाऱ्या पिढीचं, का ही पिढी म्हणते का बा याच्यातून राजकीय यंत्रणेला, ठीक आहे, विरोध करणं हे देशाच्या एकतेला धोका निर्माण करण्याचं आहे आणि याचे कारण दाखवून हे या देशाच्या संविधानात बदल करण इतकं बदमाश सरकार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणते, हे 9वा प्रश्न आहे याच्यात, का आपल्या प्राचीन प्रथा परंपरा संविधानाने हस्तक्षेप करू नये का करू द्यावा, ठीक आहे, हो का नाही सांगा. तर ते म्हणून ते सांगण पोट्याला समजून सांगताना पेपर लिख, अरे बाबू आपली दुर्गा देवीची पूजा वाईट आहे का, ठीक आहे, आपण घराले लिंबू मिरच्या बांधतो, आता मला सांगा लिंबू मिरच्या बांधल्यानं तुमच्यावरचं संकट टळणार आहे का. हा अंधश्रद्धेचा भाग आहे, ठीक आहे, हा अंधश्रद्धेचा भाग आहे. आणि कोणाचं मरण, ठीक आहे, कोणताच देव नाही थांबू शकत, ठीक आहे, कोणाचंच मरण, ठीक आहे, मरण अट आहे, तुम्ही मरणार आहे, तुमच्यावर संकट काय हे, ठीक आहे, किती काही पाप पुण्य करा तुम्ही, हे काही, ठीक आहे, तुमच्या हाती नाही आहे. त्याच्यामुळे हे म्हणते का जुन्या ज्या प्रथा परंपरा आहे त्या प्रथा परंपराले संविधानाने हस्तक्षेप करावा का, काऊन नाही करोय. लिंबून मिरच्या बांधणं हे अंधश्रद्धा, यानं का होणार आहे, ठीक आहे, एखाद्याच्या डोळ्यात लिंबू पिणं, ठीक आहे, त्याच्यानंतर एखाद्याच्या अंगात येते म्हणून त्याची आरती ओवाळणं किंवा त्याची पूजापाठ करणं हे चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचे हे आपल्या पोट्ट्याचे डोके भडकवत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक वातावरणातील पावित्र्य राखणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे का. म्हणजे ते म्हणते का बा, ठीक आहे, इथं राज्यघटनेत स्पष्ट दिलेलं आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कधी मोठं आहे सामाजिक वातावरणापेक्षा. कारण एखाद्या व्यक्तीला बोलण्याचा दिलेला अधिकार हा मोठा आहे, त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो बोलला पाहिजे, त्याच्यासाठी, ठीक आहे, संवैधानिक पॉवर दिली आहे. म्हणजे या देशातले मूलभूत अधिकार सुद्धा, म्हणजे तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचे पॉवर हे या लहान लहान लेकरायचे 8वी 9वीतल्या 10वीतल्या लोकांचे डोके भडकवण्याचे प्रयत्न करत आहे. माझं जिल्हा परिषदल्या शाळेले, ठीक आहे, या फॉर्मवर कुठंही, ठीक आहे, कुठंही अनुलोम नावाच्या संस्थेचं नाव नाही, ठीक आहे. हे तिथं शाळेत जाते, हे RSSचे लोक आहे जाणारे आणि हे सरळ त्या मास्तर लोकायले येड्यात काढून हे परीक्षा घेत आहे. कोणत्याच जिल्हा परिषदच्या मास्तरनं आणि त्याच्यानंतर कोणत्याच शाळेनं, खाजगी शाळा जरी असेल त्यानं यायले परवानगी देऊ नये. यायले म्हणाव का शासनाचा हे परीक्षा घ्यायचा GR आहे का. ही परीक्षा संविधानाशी काही अनुरूप नाही. पहिले 4 प्रश्न चिकणे चोपडे विचारले यायनं, त्याच्यानंतर यायनं आपली अवकात दाखवलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकाला आणि शाळा ज्यांच्या संस्था आहे त्यांनी पहिले, ठीक आहे, याचा GR मागा आणि ही परीक्षा घेऊ शकत नाही आम्ही, सरळ सांगा, वापस पाठवा यायले.
काही गरजेचं नाही. हे आपल्या बहुजनाचे पोट्टेचे डोके भडकवण्याचा विषय आहे. तुम्ही हे प्रश्नपत्रिका मी टाकतो, हे पाहून घ्या का म्हणते. आणि खालतं कॅप्शनमध्ये सुद्धा याचा स्क्रीनशॉट टाकतो आणि फोटो तर या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकतो. अशा पद्धतीनं आपल्या पोराचे, ठीक आहे, जे बहुजन पोरं आहे याचे डोके हे आतापासून पिकवणं चालू आहे. म्हणजे याची, ठीक आहे, खूप समोरची प्लॅनिंग आहे. हे तुम्ही आत्ताच लक्षात घ्या. माझ्या लक्षात आलं म्हणून ह्या व्हिडिओ टाकला. आजच मला एक पोट्ट भेटलं होतं अनुलोमचं. ते म्हणे तुमच्या क्लासला घेऊ का? तर मी म्हणलं अनुलोम संस्थेवाला आहे का तू? तुम्हाला कसं माहित म्हणे? मी म्हणलं मला सर्वच माहित राहते. मी त्याला काउंटर केलं. तो म्हणे माझ्या स्टेटसले नथुराम गोडसेचा फोटो आहे म्हणे, ठीक आहे. तर त्याला म्हणलं नथुराम गोडसेचा स्टेटस काऊन ठेवतो तू? नथुराम गोडसेचं एक तरी काम मला सांग म्हणलं. तर म्हणे मला अभ्यास करावा लागेल म्हणे. मग तू ठेवून कसा राहिला? तुला एक काम नथुराम गोडसे सांगता येऊन नाही राहिलं. तो पोरगा आला होता, ठीक आहे. तो व्हिडिओ मी 2 दिवसा अगोदर घेणार होतो, पण मी कामात होतो. तर हे नक्की लक्षात ठेवा आणि थोडीशी काळजी घ्या. कारण काही लोक, हे RSSचे लोक गुप्तपणे हे माहीत बी पडू देऊन राहिले का ह्या यायच्या संस्था होय, आणि यायच्या संस्थेतून बरोबर ते वेगवेगळ्या संस्थेतून आपल्या पोट्याचे डोके खराब करून राहिले. म्हणून मास्तर लोकांना खूप सजग राहणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.